दिनांक 31 जुलै 2026 रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता हिंगोली बस आगार येथील वाहन परीक्षक दिगंबर रामराव दराडे, वाहन चालक माधवराव कुंडलिक कालवे, वाहन चालक रमेश गोविंदा राऊत यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमास माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष अनिता सुरेतळ, पप्पूभाऊ चव्हाण, महिला जिल्हा प्रमुख उषा चव्हाण, उद्योगपती कैलास बांगर, ॲडव्होकेट वैभव दराडे, प्राध्यापक डॉक्टर विनय, डॉक्टर संजय नाकाडे, डॉक्टर शिवाजी घुगे, वैभव वरवंटे, वाहतूक अधीक्षक फिरोज शेख, सुनीता गोरे, परमेश्वर काळबांडे, रामकिशन खानजोडे, देवराव कड, विठ्ठल कालवे, रतन कालवे, सुरेश कालवे, ज्ञानबा कालवे, जगन बोरकर, मीनाताई रमेश राऊत, बाजीराव दिपके, DM कांबळे, मिलिंद इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। माझ्या सोबत असायचे आणि एसटी मध्ये काम करत असताना नुसते एसटी मध्येच आपण काम नोकरीच करायची नाही, तर लोकांचे सुद्धा आपण कामं केले पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून अनेक कामं त्यांनी त्या वाढच्या बाबतीमध्ये असो, ते रस्त्याच्या बाबतीमध्ये असो, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असो, तिकडं नळ आणण्याच्या बाबतीमध्ये असो, असे अनेक कामं दिगंबरराव यांनी माझ्याकडून त्यावेळेस करून घेतले। म्हणजे नुसते एसटी पुरतेच मर्यादित राहिले तर लोकांसाठी सुद्धा काम करण्याची इच्छा त्यांची होती। मला वाटते पप्पू भाऊ आता ग्रामपंचायत या लागल्या, मग ते त्यांना घ्यायला आपल्याला इकडे काही हरकत नाही असं मला या ठिकाणी वाटते। त्यानंतर त्यांच्या हातून चांगली सामाजिक सेवा होते आणि त्या नोकरीच्या कार्यकाळामध्ये सर्वांना घेऊन चालायचं असते। खरं त्यांचं काम जर पाहिलं तर कौतुक करावं थोडं कमी आहे। नोकरी करत असताना समाजाची सेवा त्यांच्या हातात होत असते आणि मी त्यांच्या जवळपास 8 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आलेलो दराडे साहेबांच्या त्या परिसरामध्ये, आनंदनगरमध्ये त्यांची धडपडी समाजामध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे, तिथे पाणी मिळालं पाहिजे, तिथे रस्ता मिळाला पाहिजे, सतत ते आमच्या पाठीमागे राहून ते आमच्या आता भाऊ पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांची धडपडी ही त्यांची नोकरी नसून त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा ते पुढाकार। आणि आम्ही त्यांना खरंच विनंती करतो की तुम्ही सेवानिवृत्त झाला असाल तरी या सेवानिवृत्त नसून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला सदस्य म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे पाहत आहे, कारण तुमची धडपड ही कायम आहे।